तर हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेल्या अनघड शाहवाली बाबा यांच्या दर्ग्यामध्ये संत तुकाराम महाराजांच्या पालखीची पहिली समाज आरती पार पडते। संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळा झाल्यानंतर देहूवासियांनी निरोप दिल्यानंतर सर्वप्रथम अनघड शाहवाली बाबा यांच्या दर्ग्यामध्ये समाज आरती करून तुकोबांची पालखी मार्गस्थ होते। त्यामुळे अनघड शाहवाली बाबा यांच्या आरतीला विशेष असं महत्त्व असतं। आणि ही थेट दृश्य आपण पाहतोय संत तुकोबांच्या पालखीमधली। आता ही पालखी या सुंदर अशा सजवलेल्या रथामध्ये विराजमान झाली आहे आणि हा रथ आता पुढे मार्गस्थ होईल पंढरीच्या दिशेने। काल पालखी प्रस्थान सोहळा देहूमध्ये पार पडल्यानंतर कालचा मुक्काम हा देहूमधल्याच इनामदार वाड्यामध्ये असतो आणि त्यानंतर आज सकाळपासून सर्वोपचार यावर झाले। सकाळी पूजा आरती महाअभिषेक झाला, पंचारती झाली आणि त्यानंतर आता इनामदार वाड्यामधून ही पालखी पुढे मार्गस्थ झालेली आहे आणि आता रथामध्ये विराजमान होऊन पालखी पुढे पंढरीच्या दिशेने जाईल। आज आकुर्डीमध्ये संत तुकोबांच्या पालखीचा मुक्काम असणार आहे आणि त्यासाठी सुंदर असा हा रथ सजवण्यात आलेला आहे आणि या रथामध्ये आता ही पालखी विराजमान झाली आहे। या पालखीच्या दर्शनासाठी वारकऱ्यांची भाविकांची रस्तोरस्ती मोठी गर्दी उसळत असते आणि हाच तो पालखीचा दर्शन सोहळा संपूर्ण महाराष्ट्राची आतुरतेने वाट पाहत असतो। वारीच्या सोहळ्याला आता खऱ्या अर्थाने सुरुवात झाली।